निवडणुकीच्या निमित्तानं या विचार मंचावर उपस्थित असतात कर्नाटक राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय DK शिवकुमार साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी आलेल्या आमच्या भगिनी सौ लक्ष्मी हेबाळकर मॅडम, त्याचबरोबर माजी मंत्री सन्माननीय SR पाटील साहेब, आमदार विठ्ठल कटकदोन साहेब, श्रीमती कांता नाईक मॅडम, सुशील बेळगडी, ज्यांनी आत्ताच आपलं मनोगत व्यक्त केलं त्या आमच्या भगिनी सक्षना सलगर, आणि या विचार मंचावर उपस्थित असणारे सर्वच महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि या प्रचाराच्या निमित्तानं समोर उपस्थित असणारे या आमच्या जिल्हा परिषद गटातील सर्व मतदार बंधू भगिनी, येणाऱ्या 20 तारखेला आपण जत विधानसभेसाठी मतदान करणार. पण ते मतदान करत असताना ज्या वेळेस 2019 ला आपण सर्वांनी माझ्यावर जबाबदारी दिली आणि त्या जबाबदारीच्या माध्यमातून 5 वर्षात फक्त तसं जर काम करायला बघितलं तर मला 2च वर्ष 3 वर्षच मिळाली आणि 2 वर्ष कोरोनात गेली. आणि मग हे काम करत असताना ज्या पद्धतीनं या दुष्काळी भागाला कायमस्वरूपी पाणी मिळालं पाहिजे म्हणूनच राजकारणाची सुरुवात याच उमदी भागातून माझे झालेले आणि DK शिवकुमार साहेब नंदो ಇಲ್ಲಿ ರಾಜಕೀಯ ಪ್ರವಾಸ ನಂದು ಇದೇ ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷತ್ ಘಟಕದಾಗಿತ್ತು. ಆಗ ಶುರುವಾತಿದಿಂದ ನಮ್ಮ SR ಪಾಟೀಲ್ ಸಾಹೇಬ್ರ ನನ್ನ ಪ್ರಚಾರ ಸಲಹೆ ಪ್ರತಿ ಒಂದು ಇದ್ರಾಗ ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷತ್ ಇರಲಿ ವಿಧಾನಸಭಾ ಇರಲಿ ಎಲ್ಲ ಕಡೆ ನಾವು ಅವ್ರು ಬಂದಾರ. ಈಗ ನಮ್ದು ಬೇಡಿಕೆನೇ ಇಟ್ಟಾರ. ಇದು ಜತ್ ತಾಲೂಕಾ ಕನ್ನಡಿಗ जत तालुका ಎಲ್ಲ ಕರ್ನಾಟಕ ಪ್ರದೇಶ ಹತ್ಯಾವ. ಇಲ್ಲಿ ಕಾಯಂ ಸ್ವರೂಪಿ ಬರಗಾಲ ಪ್ರದೇಶ. ನಮ್ಮ ಸನ್ಮಾನೀಯ MB ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಸಾರ್ಕೆ ನಮ್ಮ ಹೋಗಿ ನಾವು ಭೇಟಿಯಾಗಿ ಅವರಿಗೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ಇದ್ರಾಗ ನಾವು ವಿನಂತಿ ಮಾಡಿ ನಮ್ಮ ಮಾನವತಾ ಧರ್ಮ ಪಾಲಚಿ ಅವರು ನಮಗೆ 4 ವರ್ಷ ಅವರು ನಮಗೆ ನೀರು ಕೊಡ್ತಾರೆ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಅವರು ನಮಗೂ ನಾವು ನಿಮಗೆ ಲೆಟರ್ ಕೊಟ್ಟಿದ್ವಿ ಅದು ರೆಕಾರ್ಡ್ ಮೇಲೆ ಬಂದು ಅದು ಕಾಯಂ ಸ್ವರೂಪಿ ಈ ಬರಗಾಲ ಪ್ರದೇಶ ನಮಗೆ ನೀರು ಕೊಡ್ಬೇಕಂತ ನಮ್ಮನ್ನು ವಿನಂತಿ ಮಾಡಿದ್ವಿ. ನಮಗೆ ಈ 5 ವರ್ಷನಾಗ ನಾವು ವಿಸ್ತರಿತ ಮಹಿಷಾಳ ಯೋಜನಾ ಈ ಪೂರ್ವವಾಗಿತ್ತು 69 ಹಳ್ಳಿಗಳಿಗೆ ನಾವು ಮಂಜೂರು ಮಾಡಿದ್ದೆವು. ಖರೆ ಅದು ಸ್ಕೀಮ್ ಪೂರ್ಣ ಆಗುತ್ತಾ ನಿಮ್ ಕಡೆದು ನಮಗ್ ನೀರು ಸಿಗಬೇಕಂತ ನಾವು ಇಲ್ಲಿ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಲಾಕ್ ಬಂದಿದ್ದು. आणि ಅದು ಒಟ್ಟು ನೀವು ನಮಗ ಅದು ನಮ್ ವಿನಂತಿ ಮಾಡುದು ಈ ನಮ್ ಗಡಿ ಭಾಗಕ್ಕೆ ನೀವು ನೀರು ಕೊಡ್ತೀರಿ ಅಂತ ನಾವು ಇಲ್ಲಿ निಮಗೆ विनंती ಮಾಡ್ತೀವಿ. आज ज्या पद्धतीनं आज गेली 4 वर्षाच्या माध्यमातून आपल्याला सहजासहजी या निमित्तानं या तुमची बबलेश्वरचं पाणी आज आपले 4 तलाव भरून आज या बोर नदीत आज हेच पाणी आमच्या विठ्ठल कटकदोन साहेबांच्या मतदारसंघात जाते. सर ಇದು ನೀರು ಬಂದದ್ದು ನಮ್ಮ ಈ ಗಡಿ ಭಾಗಕ್ಕೆ ನೀರು ಸಿಗ್ತದೆ ಮತ್ತೆ ಕಡೆಗೆ ನಮ್ಮ ವಿಠ್ಠಲ್ ಕಟಕದೋನ್ ಸಾಹೇಬ್ರ मतदारसंघ ಒಳಗೆ ನೀರು ನ್ಯಾಚುರಲ್ ಫ್ಲೋಲಿ ಹೋಗ್ತದೆ. ಅದೇ ನಮ್ಮ ಇಬ್ರುದು ಇದು ಬೇಡಿಕೆ ಅದು ಅಂತ ಬೇಡಿಕೆ ನೀವು मान्य ಮಾಡಬೇಕಂತ ನಾವು ಇಬ್ರು ಕರೆದು ನಾವು ನಿಮಗೆ विनंती ಮಾಡ್ತೀವಿ. कारण एकीकडे आपण बघितलंय की ज्या भाजपच्या माध्यमातून या देशात जातीवाद पसरवला राज्यात पसरवला आणि आज इथं आपल्या जत भागात मतदारसंघात सुद्धा तो पसरवण्याचा प्रयत्न या निमित्तानं केला जातो. आमच्या सक्षमताईने सांगितलं की ज्यांनी बिरोबाची खोटी शपथ घेतली ज्या बिरोबाला त्याचे जे आज इथं समोरच बसलेले सगळे जाती धर्मातले लोक आज त्या बिरोबाला मानतात की नाही मानतात? बघ मला सांगा, ज्यांनी खोटी शपथ घेऊन आज आपला स्वार्थ साधला
त्यांनी काय सांगितलं होतं आपल्याला, एक जर आम्हाला धनगर समाजाला आरक्षण दिलं गेलं नाही तर या बीजेपी मधून मी उभारलो, माझी आई उभारली, भाऊ उभारला, भाऊजोय उभारली, तर काय करायचंय, मतदान करायचं नाही. आणि मग आज हे कर्नाटक राज्यातले मंत्रीगण आणि त्याचबरोबर आज आपल्या महाराष्ट्रातल्या आमच्या सक्षमताई या ठिकाणी उपस्थित आहे, ते सगळेजण काय सांगायला लागले तुम्हाला, की ज्यांनी खोटी बिरोबाची शपथ स्वतःच्या स्वार्थासाठी घेतली त्यांना मतदान करायचं नाही. आज ज्या पद्धतीनं आज हे वाचाळवीर म्हणून प्रसिद्ध आहे, आपण सगळ्यांनी वेळोवेळी युट्यूबच्या माध्यमातून आपल्या निदर्शनात आलेला आहे. मी या निमित्तानं 4 दिवसापूर्वी त्यांनी एक सभा करगणी येथे घेतली आटपाडी, आणि तिथं काय बोलले ते, म्हणजे ज्यांचा आधार घेऊन हे राजकारणात आले त्यांच्या राजेंद्र देशमुख साहेबांचा आधार घेऊन हे राजकारणात आले, आणि त्यांच्याविषयी खालच्या पातळीवर किती बोलावं हे सुद्धा या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी माहिती आहे. म्हणून एकीकडं ज्यांचं पोट दोनरे राजकारणात आले त्यांचा एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्यांच्या खालच्या पातळीत अपमान करणं, त्याचबरोबर आज याच माध्यमातून गेल्या 8 दिवसापूर्वी याच यांचे कार्यकर्ते आज जे काही तुमचे तिथले सुपुत्र आहेत त्यांनी सुद्धा काय बोलले, की एखाद्या कार्यकर्त्याला खरं तर मतदान करणं हे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेलं म्हणजे मौलिक मतदानाचा हक्क आहे, प्रचार करा, पण एखादा प्रचार करत असताना कोणत्या खालच्या पातळीवर बोलायचं हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. हे एकीकडं आमच्या रमेश पाटील साहेबांनी सांगितलं की एकीकडं ज्या आमच्या लिंगायत समाजातल्या धर्मगुरूंचा अपमान सुद्धा या निमित्तानं त्यांनी केलेला आहे, हे सुद्धा आपण विसरता कामा नये. कारण आपल्याला श्री श्री बसवेश्वरांची काय शिकवण आहे, की ज्या त्या शिकवणीनं प्रमाणे आपण एखाद्यावर अन्याय करणार नाही. आपल्याला एखाद्यानं जर आपल्याला मारलं तर दुसरा गाल म्हणजे अहिंसेच्या मार्गाने आपण पुढे जाण्याचा संदेश बसवेश्वरांनी दिलेला. आणि मग त्याचा याच्या माध्यमातून राजकारणासाठी या ठिकाणी कोणत्या प्रकारे आपण खालच्या दर्जावर याचा वापर होताना आपण बघतोय. म्हणून ही जत तालुक्यातली जनता, दुष्काळी तालुक्यातली जनता, या समाजात या तालुक्यात वेगवेगळे समाज आज एकत्र येऊन म्हणतात, त्या समाजाला एकीकडे आपण कोणत्या पद्धतीनं न्याय द्यायचा आणि अशा गुंडगिरी प्रवृत्तीला आपण खत पाणी घालायचं का, आताच हीच परिस्थिती आहे, तर मग पुढं बिहार झाल्याशिवाय राहायचं नाही असं. म्हणून मी जास्त न बोलता जे काही तुम्ही गेल्या 2019 ला मला दिलेली जबाबदारी होती त्या जबाबदारीच्या माध्यमातून प्रत्यक्षात मला 3 वर्षाचा कालावधी मिळाला, आणि त्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये या जत तालुक्याची सगळ्यात जास्त प्रश्न मांडणारा कोण आमदार असेल तर हाच तुमचा विक्रम सावंत आहे, हे सुद्धा आपण विसरता कामा नये. म्हणून या येणाऱ्या काळात महाविकास आघाडीची सत्ता राज्यात येणार आहे, आणि मग राज्यात जर महाविकास आघाडीची सत्ता येणार असेल तर आपला जतचा आमदार हा कुठला असला पाहिजे, महाविकास आघाडीच्या विचाराचा असला पाहिजे की नको. आणि समोरच्यानी जे काय आपल्याला आव्हान केले की बीजेपीला मतदान टाकायचं नाही, मग कुणाला टाकायचं तर जिथं हात दिसेल, वरून 3 नंबरला हाताचं चित्र आहे, त्या हाताच्या चित्रापुढचं बटन दाबून तुम्ही सगळ्यांनी या जत तालुक्याची दुसऱ्यांदा सेवा करण्याची संधी द्याल, जेणेकरून आज जे काही कर्नाटक राज्याचे उपमुख्यमंत्री माजी मंत्री सन्माननीय SR पाटील साहेब, आमच्या भगिनी लक्ष्मी हेबाळकर आहेत,
की त्यांच्या माध्यमातून या आपल्या भागाचं नंदनवन केल्याशिवाय राहणार नाही, अशा पद्धतीचं आपल्याला या निमित्तानं अभिवचन देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा.